नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। पीएम किसानचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे कार्यक्रम आहे तिथे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता दुसरी चर्चा सुरू झालेली आहे की पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे, पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 6वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याबद्दल शेतकरी प्रश्न विचारतात आणि अनेक यूट्यूबर्स असतील किंवा बातम्यांमध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की दोन्ही योजनांचा जो काही हप्ता आहे तो एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मग खरी परिस्थिती नेमकी काय आहे? खरंच पीएम किसान आणि नमो सन्मान शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे का? म्हणजे शेतकऱ्यांना एकाच वेळेस 4000 रुपये जमा होणार आहेत का याचंच अपडेट आजच्या द ॲग्रोवन शोमधून आपण समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला एक गोष्ट आपण समजून घेऊया की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता कितवा आहे। तर हा 19वा हप्ता आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या 19व्या हप्त्याचं वितरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याच्यामध्ये जर का आकडेवारी बघितली आपण तर साधारणतः 20,000 कोटी रुपयांचं वाटप हे 18व्या हप्त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिममध्ये एक कार्यक्रम झाला होता तिथे करण्यात आलेलं होतं आणि त्यातून जवळपास राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता। 9,40,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देशभरातील पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचं जे काही वितरण करण्यात आलं होतं ते जमा झालेलं होतं। त्यानंतर मुद्दा असा आहे की आता ह्या 19व्या हप्त्यात किती शेतकऱ्यांना राज्यातील लाभ मिळणार आहे? तर राज्य सरकारकडून जी काही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली आहे ती आहे 92,89,000 शेतकरी हे 19व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 1,967 कोटी रुपये हे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे आणि हे 24 फेब्रुवारी रोजी वितरित केले जाणार आहेत। शेतकऱ्यांना या संदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागानं तातडीनं ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचं सुद्धा आवाहन केलंय। तर ही झाली पीएम किसानच्या संदर्भातली जी माहिती। पण मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसानचा एकाच दिवशी हप्ता येणार आहे का? तर असं होणार नाहीये। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता हा वितरित केला जातो त्यानंतर केंद्र सरकारकडून जी काही डीबीटी प्रणाली राबवली जाते त्याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्याची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाते आणि त्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात कृषी विभाग हा पुढची कार्यवाही करतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जातात। असाच प्रकारचा प्रयत्न हा 5व्या हप्त्याच्या संदर्भातही नमोच्या करण्यात आलेला होता, पण त्यावेळेस बघितलं आपण की 2 हप्ते ज्यावेळेस राज्य सरकारकडून जमा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती झाला त्यावेळेस बहुतांश शेतकरी हे लाभापासून वंचित राहिले। त्याच्यामुळे 4था आणि 5वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला नाही। परळीतील कार्यक्रमात त्याचं वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं, परंतु त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला। शेतकरी पात्र असूनही या हप्त्यापासून वंचित राहिलेले होते। त्यामुळे राज्य सरकारकडून असं काही केलं जाणार नाही। पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता हा वेगवेगळ्या पद्धतीनेच वितरित केला जाणार आहे अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता मग दुसरा प्रश्न असा आहे की पीएम किसान आणि नमोचा हप्ता जर काही एकत्र येणार नसेल तर पीएमचा तर 24ला येतोय, मग नमोचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? कारण की जवळपास जो काही कालावधी आहे तो सारखाच या दोन्ही योजनांचा। पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर नमोचा हप्ता जमा केला जातो, त्यामुळे पीएमचा तर होतोय, आता नमोचा कधी होणार असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात आहे। तर याच्याबद्दलची एक माहिती अशी आहे जी की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे कृषी खात्यातील। ही माहिती अशी आहे की राज्यातील जवळपास 91 ते 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 मार्च पर्यंत नमोचा 6वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। आता हे 2 हप्ते जमा एकत्र करण्यात येणार नाहीयेत, पण याच्यामध्ये साधारणतः 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे। याची प्रक्रिया काय असते तर पीएम किसानचा ज्यावेळेस हप्ता वितरित केला जातो त्यावेळेस महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत लाभार्थी या योजनेचे त्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाते। त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने त्यानुसार शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा वितरित करतं। यासाठी साधारणतः 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो, कधी कधी तो 10 दिवसांपर्यंतही जातो अशी सुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत तरी किमान ह्या 1 ते 2 मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांपर्यंत या नमो सन्मान शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळेल किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी सुद्धा एक अपडेट या निमित्तानं पुढे आलेलं आहे। ॲग्रोवन अशाच पद्धतीनं योजनांचं प्रत्येक ताजा अपडेट तुमच्यासाठी अचूक माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.